डोलकारे हालकारे कृष्ण डोलकारे. काय वर्णन करतात संत. तुझी निडळे कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन हासे. त्याची प्रचिती प्रत्यक्ष दर्शनानंतरच येते आणि खरंच ती आली इथे येऊन आजचा दिवस नवे नवे अख्खं जीवन सार्थकी लागलं. कारण ज्याला या परम सुखाची प्राप्ती होते आणि ज्याला या परम सुखाचं नुसतं नेत्रांनी दर्शन होतं अशांचं जीवन कृतकृत्य झाल्यासारखं नाही तर काय आहे. म्हणून मनोमन मी हाच विचार केला की तुमचं आमचं नाही पण माझ्या जगदीश्वराचं जगन्नाथाचं पांडुरंगाचं बोलावणं असावं म्हणून इथे येणं झालं. विठ्ठल विठ्ठल. अशी कृपा पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्यावर नेहमीच बरसवत असतो. तसेच सोनाजी महाराजांची सुद्धा अगम्य अशी कृपा आपल्या सर्वांवर आहे. आजचा कीर्तनाचा 9वा दिवस. उद्या काल्याचं कीर्तन. खरं तर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे काल्याचा आदला दिवस म्हणजे जागरणाचा दिवस असं आपण सर्व मानतो. यद्यपि वारकरी संप्रदायामध्ये लिखित नियम असे कुठे नाही आहेत पण तरी संतांची परंपरा आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की आपण या संत परंपरेचा एक लहानगा भाग आहोत. तर याच संत परंपरेने आज जागराची सेवा तसेच मागणीची सेवा असं सुद्धा म्हणतात. आणि आजच्या दिवशी कीर्तनकाराने मागणीपर प्रकरणातील अभंग कीर्तनासाठी घ्यावा. म्हणजे आतापर्यंतची भक्ती केलेली आहे बघा. कुठलीही तपपूर्ती झाल्यानंतर कुठलीही साधना झाल्यानंतर कुठलीही तपश्चर्या झाल्यानंतर जीवाला मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. आज आपण सुद्धा येणाऱ्या गेल्या 8 दिवसापासून भगवान नामचिंतनाचा आस्वादन या ठिकाणी घेत आहात आणि हे आता कुठेतरी पूर्णत्वाला जातंय. त्याआधी आपल्याला सुद्धा मागणीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मग नेमकं आज परमात्म्याला मागायचं तरी काय आहे. आलात का विचार करून. नाही का. बोलत जा माऊल्यानो. मला ना बोलण्याची फार सवय आहे. तुम्ही बोललात ना की मला बरं वाटतं जरा. त्यातल्या त्यात आधीच तुम्ही चष्मे लावता मग आतमध्ये झोपल्या की जागी आहे ते पण नाही कळत. काय सांगावं म्हणाल ताई. एवढ्या दाटी माटीत बसलेलो एवढेच उपकार माना आमचे. ऍडजस्टमेंट जर बाहेर सांगायची झाली तर या गावाचं नाव घ्यावं लागेल. किती ऍडजस्टमेंट. असो आपला परमार्थामध्ये भरपूर ऍडजस्टमेंट करावीच लागते आणि ऍडजस्टमेंट असेल तेव्हाच जीवन खरं तर सार्थकी लागतं. तुम्ही सर्व खूप संख्येने इथपर्यंत आला आहात तेही सुद्धा एवढ्या अडचणीत बसलात हे खरं तर तुमची कृपा आहे माझ्यावर की माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. आणि तसंही जाऊ द्या. बसलात तर बसू द्यात कारण तसंही बाहेर फार कडाक्याची थंडी आहे. इथे आल्याबरोबर मात्र एक ऊर्जा आली ना अंगामध्ये. असं वाटायला लागलं की नाही आता उन्हाळाच भासतोय की काय किंवा हीटर लावलंय की काय. थंडीची गोष्ट फार न्यारी असते. थंडी वाजली की माणसाला काही सुचत नाही पण या जगदीश्वराच्या या दरबारामध्ये थंडीचं अजिबात काम नाही. जिथे नामचिंतन आहे तिथे सगळ्या काही प्रतिकूल परिस्थिती दूर पळून जातात. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. आता थंडीचा विषय निघाला म्हणून मला एक गोष्ट आठवली. आम्ही परवा एका ठिकाणी कीर्तनाला जात होतो. काही कारणावश गाडी नाही घेता आली. मग गेलो बस स्टॉपवर थांबलो थोडा वेळ. तिथे बाजूला म्हाताऱ्या आजीबाई बसलेल्या होत्या 2 जणी. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. म्हटलं आपण जवळ जावं आणि ऐकावं कारण म्हाताऱ्या लोकांचे अनुभव जरा ऐकण्यासारखे असतात. केस उगाच नाही पांढरे होत ना. गेली जवळ. म्हटलं काय म्हणतात आजी ऐकू तरी. त्यातली एक म्हातारी म्हणायला लागली बाई किती कडाक्याची थंडी अचानक वाढली. जसं हवामान खात्यानं सांगितलं की पाऊस येणार आहे थंडी वाढून गेली. एक म्हणाली हो ना थंडी फार जास्त वाढली. ती म्हणाली बाई तुला काय सांगू 2 महिने झाले मी ना शूटर धुतलं नाही म्हणे. काय शूटर म्हणजे ते शूट करायचं नाही बरं. स्वेटरला एक ग्रामीण शब्द आहे शूटर. तर 2 महिने झाले मी ना शूटर धुतलं नाही म्हणे. ते दुसरी म्हणते बाई तुझं काय शूटरचं सांगते 4 महिने झाले मी ना अंग धुतलं नाही अजून थंडीमुळे. अशी थंडीची गोष्ट आहे. पण आपण सगळे इथे जवळ आहात आणि एक सफोकेशन म्हणा किंवा या वातावरणाचा प्रभाव म्हणा आणि या हॉलमुळे थंडी वाजवण्याचं अजिबात काम नाही. त्याच्यामुळे हे कारण तर अजिबातच नाही आहे. फक्त कीर्तन चालू असताना बोलत चला. तुम्ही नुसत्या माना जरी डोलवल्यात तरी मला समाधान वाटतं. विठ्ठल विठ्ठल.
होता की वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे आज परमात्म्याला काहीतरी मागायचंय. मग विचार करून आला असालच काय मागायचंय, किंवा नसाल जरी विचार करून आलात तरी अचानक जर जगदीश्वर तुमच्या समोर उभा राहिलात तर काय बरं मागणार आहोत आपण? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्यावरून जास्त आपण काही मागू शकत नाही. याच्यावरून जास्त आपली मर्यादा सुद्धा नाही असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आपली ऐपतच नाहीये याच्यावरून जास्त काही मागण्याची. परमसुखाची प्राप्ती सोडून आपण संसाराच्या रहाटगाड्यामध्ये एवढे गुंतलेलो आहोत की त्याच्याविषयीच आपल्याला सगळं काही मिळावं, बस एकच भाव आपल्या सर्वांच्या मनात आहे. पांडुरंगाला पांडुरंगच मागणारे फार कमी भक्त आहेत या जगामध्ये, पण पांडुरंगाला संसार मागणाऱ्यांची मात्र गर्दी मावत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज देवाला काहीतरी मागायचं आहे, पण संसाराच्या विषय सोडून काहीतरी मागायचंय. मग नेमकं काय मागणार आहात हेच संपूर्ण अभंगातून तुकोबराया व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबराया म्हणतात, कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. संपूर्ण अभंगामध्ये तुकोबरायांनी भगवंताच्या कथेविषयी प्रेम व्यक्त केलं. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा असं म्हणताना कुठल्या तरी साधकाला प्रश्न पडावा की जे तुकोबराय म्हणतात देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. ऐकताय ना सर्व कीर्तन? कीर्तनाकडे लक्ष असू द्यात. एकीकडे तुकोबराय म्हणतात देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. असं म्हणणारे तुकोबरायांनी आज म्हणावं की कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. अरे पांडुरंगा, संपूर्ण इंद्रियांचं, संपूर्ण शरीराचं रक्षण कर बाबा, हे भंगाला जाऊ देऊ नकोस. एकीकडे तुकोबराया म्हणतात की देह काळाचे आहे, धन कुबेराचे आहे, आणि एकीकडे देहाविषयीच मागणी करतात. असं का बरं असावं? त्यावेळेस संत म्हणतात की तुकोबरायांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे देहाविषयी, खरं तर देहाविषयी या ठिकाणी आसक्ती नाही आहे. भगवंताचं अतिशय प्रेम यामध्ये उमडून वाहत आहे आणि त्या प्रेमापोटी केलेली खरं तर ही मागणी आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, कीर्तन असं शांततेने सर्वांना ऐकावं लागेल बरं. काही कुठून आवाज आला, कोणी बोललं की इकडे तिकडे बघू नका. तुम्ही भरकटला की मी भरकटायला वेळ नाही लागणार. कीर्तनाकडे कॉन्सन्ट्रेशन असू द्या. आणि तसंही माझा एक नियम आहे आणि परंपरा आहे. शेवटी घराण्यामध्ये पिढीजात ही परंपरा आहे, 3री-4थी पिढी आहे. त्यामुळे आपली परंपरा सांभाळत मला फार काही हसवता येत नाही बरं. कारण कीर्तनाची ही जी परंपरा आहे ही कायमस्वरूपी टिकून राहावी म्हणून परमार्थ सिद्धीस नेला तो संतांनी, आणि या परंपरेला कुठे कलंक लागू नये म्हणून खरं तर पंढरीनाथाची भक्ती आपल्या सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये संतांनी रुजवली. आणि अशा वेळेस इथे आल्यानंतर तुम्ही जर माझ्याकडून हसण्याची अपेक्षा करणार असाल तर कदाचित तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो. कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन अजिबातच नाही आहे. मनोरंजनाचे साधन आपल्या जीवनामध्ये अगणित पडलेले आहे, मोजता येणार नाही इतके साधन आहेत. सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, टीव्ही आहे, सगळ्या काही गोष्टी अनुकूल आहेत आपल्याकडे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही आहे. कीर्तन हे भगवंताचं अस्तित्व जाणण्याचं माध्यम आहे. इथे आल्यानंतर जगदीश्वराचं अस्तित्व माणसाने जाणावं. या टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये माझा पंढरीनाथ कुठेतरी दडलेला आहे. सहज ही वीणा नाद होते ना, इतकं साधं हे नाहीये. त्यामधून विठ्ठल नामस्मरण, विठ्ठलाची नाद त्या ठिकाणून, ब्रह्मज्ञान नाद त्या ठिकाणून निर्माण होतो. खरं तर असं असलेलं हे ठिकाण. इथे आल्यानंतर काय आहे तुम्हाला परिस्थिती सांगू. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो, दंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा, दंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा, देव माझा विठू सावळा.
देव माझा विठू सावळा माळ्याची माझी आंगळा माळ्याची माझी आंगळा देव सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा साजे रे रूप सुंदरा कटी झळके पितांबरा कंठात तुळशीचे हार कंठात तुळशीचे हार कस्तुरी टिळा देव माझा विठू सावळा म्हणून भजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नांदतो भजनामध्येच भगवंत भेटेल कीर्तनामध्येच पांडुरंग भेटेल दुसरीकडे कुठे भेटणार नाहीये आणि इथे आल्यानंतरही जर आपण हसण्याचीच अपेक्षा करणार आहोत किंवा इथे आल्यानंतर जर आपण मनोरंजनाची अपेक्षा करणार आहोत तर मोक्ष प्राप्तीसाठी निदान जावं तरी कुठे कीर्तन जर आपण मनोरंजनाचं साधन मानून बसलो तर मोक्षाचं दुसरं साधन कुठलं असावं मोक्षाचं दुसरं द्वार कुठलं असावं हे तरी कोणी सांगावं म्हणून इथे आल्यानंतर प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये प्रत्येक वैष्णवाच्या नेत्रसुखांमध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं इथे आल्यानंतर खरं तर पांडुरंगाला बघावं भगवान कृष्णाला बघावं आपल्या आराध्याला बघावं मनसोक्त अशी टाळी वाजवावी मनसोक्त असं भजन करावं संसारामध्ये नाचणारे भरपूर असतात परमार्थामध्ये जो नाचतो ना त्याला पुन्हा संसार चक्रामध्ये नाचण्याचीच गरज भासत नाही इतकं या ठिकाणी हे सुंदर असं दृश्य असतं आणि सुंदर अशी भगवंताची कृपा असते मनसोक्त म्हणून ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस मनसोक्त टाळी वाजवा आणि चिंता करू नका घरची तर अजिबातच करू नका घरी सगळं व्यवस्थित आहे दूध वगैरे झाकलेलं आहे काही चिंता करू नका मांजर पण येणार नाही अजिबातच दुधाची फार महिला मंडळींना थोडी जास्त आवड असते ना म्हणजे खरंच जर एखाद्या वेळेस बघायचं असेल की महिला मंडळी किती जोरात धावू शकतात असं जर धावायला लावलं तर धावणार नाहीत पण फक्त एवढं कानात जाऊन सांगा अगं दूध चाललं बस असं म्हटलं की ती एवढ्या जोरात धावते की ते मॅरेथॉन मध्ये सुद्धा पहिली येऊ शकते याची गॅरंटी मी तुम्हाला देते दुधाची काळजी करू नका घर व्यवस्थित आहे चिंता करू नका कुलूप सुद्धा पक्क लागलंय गमतीचा भाग वजा करा तुम्ही कीर्तनामध्ये इथे आला आहात तर येत्या 1 ते 1.5 तासासाठी फक्त पांडुरंगाचं स्मरण आपल्यामध्ये असू द्यात आणि हे स्मरण जर खरंच उत्स्फूर्तपणे आपल्या हृदयामध्ये जर प्रकट झालं हे स्मरण जर आपल्या हृदयामध्ये प्रदीप्त झालं ना तर पांडुरंग स्वतः कीर्तनामध्ये नाचायला येईल हे सुद्धा तेवढंच खरं आहे एका ठिकाणी नाचला होता कुठे एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी
अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण व्हायला काही क्षणच लागतात. फक्त तेवढं समर्पण भाव आणि तेवढी एकाग्र शक्तीने आपल्याला कीर्तन स्मरणाचा आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून लक्ष द्या. आपला विषय सुरू होता की तुकोबराया या ठिकाणी देहाविषयी जी मागणी करतायत ती खरं तर आसक्तीची नसून भगवान पांडुरंगाविषयी हृदयामध्ये अगणित असं प्रेम भरलेलं आहे आणि या प्रेमापोटी आज तुकोबराया ही सुंदरशी मागणी करतायत. खरं तर अभंगाची पूर्वावस्था बघायला गेलोत तर भगवंताची कथा ही भक्ताला अतिशय प्रिय असावी असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. आपण जे आधी बोललोत ना की इथे आल्यानंतर देवाचं स्मरण व्हायला हवं, बस हेच तुकोबरायांचं म्हणणं आहे की देवाची कथा भगवंताचं कीर्तन हे भक्ताच्या अतिशय जवळ असावं. आणि जो भक्त भगवंताच्या कथेवर प्रेम करतो, कीर्तनावर प्रेम करतो, अशांच्या हृदय मंदिरामध्ये भगवंत स्वतः वास्तव्य करतात असं श्रीमद भागवतामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. वेदव्यासजी लिहितात की सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चिंतम समाश्रयेत. वेदव्यासजी म्हणतात की सदा सेव्या श्रीमद भागवती कथा आणि यस्या श्रवण मात्रेण नेहमी जेव्हाही जीवनामध्ये संधी येईल त्यावेळेस भागवत कथा ऐका, भगवंताची परमप्रिय कथा ऐका. यस्या श्रवण मात्रेन हरिश्चिंतम समाश्रयेत. जो भगवंताच्या कथेवर अतिशय प्रीती करतो त्याच्या हृदय मंदिरामध्ये स्वतः भगवंत आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण भगवंताची प्राप्ती होण्याचं एकमात्र साधन म्हणजे सत्संग आहे. सत्संगामध्येच जगदीश्वराचं दर्शन होईल, अन्यथा होणार नाही. आणि सत्संगामध्ये येणारे सुद्धा जे आहेत ते पण फार परमभाग्यवान आहेत. बरं, खूप भाग्य लागतं. मी तुम्हाला काही क्षणाआधीच मी म्हणालेत की इथे येणं म्हणजे माझं परमभाग्य आहे. ही भगवंताची कृपा आहे म्हणून येणं झालं. तुमचं सुद्धा परमभाग्य आहे, तुमच्यावर सुद्धा पांडुरंगाची असीम कृपा आहे म्हणून येणं झालं. आणि मी नेहमी सांगत असते कि जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं. जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं और जिन्हें मेरे प्रभु चुनते हैं वो सत्संग में बैठते हैं. ज्यांची निवड स्वतः पांडुरंग करतो ना त्यालाच या ठिकाणी बसण्याचा अधिकार असतो. म्हणून इथे येणं म्हणजे फक्त सामान्य गोष्ट नाही आहे. इथे येणं म्हणजे स्वतः पांडुरंगाचा वरद हस्त पाठीशी आहे म्हणून इथे येणं झालं. विठ्ठल विठ्ठल. और वैसे भी हम लोग कहते हैं ना कि शाम तुझे मिलने का आगे क्या है. आजोबा सुरुवात आपण गोड केली तर आता पुढचं आम्ही सांभाळतो, चालेल. विठ्ठल विठ्ठल. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. और वृंदावन की गलियों में मेरे श्याम का बसेरा है. श्याम तुझे मिलने का सत्संग ही बहाना है. वाह, तुम्ही साथ दिलीत म्हणून एवढं गोड झालं. बरं, विठ्ठल विठ्ठल. तो बस यही है जीवन का सार. प्रभु जी, अगर आपसे हमें मिलना है तो बस सत्संग ही करना होगा. नारद भक्ति सूत्रामध्ये नारद जी वर्णन करतात अव्यावृत भजनात. 36व्या सूत्रामध्ये सांगतात की भगवंताचा अखंड प्रेम कुठल्या साधनेने प्राप्त होतं. काही साधना करण्याची गरज नाहीये. अव्यावृत भजनामध्ये ज्या ठिकाणी
अखंडित नामचिंतन असेल, भगवंताची कथा असेल, बस त्याच ठिकाणावर भगवंत जाऊन वास्तव्य करतात. नाहम वसामि वैकुंठी योगिनाम हृदयीरहोर मदभक्ताम यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानु बिंबी हे न दसे, वर योगियांचे ही मानसे उमरुडनी आजाय, परी तयापासी पांडवा मी हरतला गी वसावा. झेथ नाम घोष वरवा करती ते माझा, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तिथे. बस त्या ठिकाणी आहे तो. दुसरीकडे पाहण्याची आवश्यकताच नाहीये, दुसरं साधन करण्याची आवश्यकताच नाहीये. फक्त गरज आहे ती त्या सत्संगामध्ये जाऊन भगवंताच्या कथेवर, भगवंताच्या कीर्तनावर अगणित अशी प्रीती ठेवून मग मात्र तो दिसायला सोपा आहे. दिसायला जाऊ द्या हो, आलिंगन द्यायला तयार माझा पांडुरंग होतो, फक्त त्या कथेवर प्रेम असावं. विठ्ठल विठ्ठल त्या कथेवर, त्या भजनावर, अव्यावृत भजनात, त्या भजनावर जर प्रेम असेल ना तर पांडुरंग सहज सापडतो. म्हणून आज तुकोबराया जगदीश्वराला मागणी करतायत. पांडुरंग दारासमोर आले, दरवाजा वाजवला, तुकोबरायांनी दार उघडावं. स्वतः पांडुरंग समोर दिसल्यावर दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या. आज पांडुरंगाचं येणं झालं. भगवंत म्हणतायत, तुकोबराया खूप कधीच म्हणतोय तुम्हाला काहीतरी मागा, तुम्ही मागायला तयारच नाही आहात. तुम्ही म्हणतात की आमची परंपरा आहे, आम्ही नाही मागणार. अरे किती वेळेस म्हणायचं तुकोबराया, काहीतरी मागा ना. तुमच्या भक्तीच्या ऋणातनं उतराई व्हायचंय, काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात, देवा मागण्यासाठी काही नाहीये बरं, सगळी परिस्थिती अनुकूल आहे. यद्यपि बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा गेली. तुकोबरायांच्या घरी काहीच नाहीये, पण तरी सुद्धा म्हणतात सगळ्या सुखसुविधा आहे, काही चिंता करू नकोस देवा. पुन्हा भगवंत म्हणतायत काहीतरी मागा तुकोबराया. आता तुकोबराया हात जोडून म्हणतायत, देवा देशील तर एक मागणं दे. अभंगाच्या पहिल्या चरणात कथेची सामुग्री, 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 देहा
आनंदच आहे खरंच. श्रोते सुद्धा एवढे सुज्ञ मला लाभलेत आणि गायनाचार्य, मृदुंगाचार्य, पेटी मास्टर सगळेजण व्यवस्थित आहेत, सुज्ञ आहेत, ज्ञानी आहेत. कारण एका ठिकाणचा प्रसंग मला नेहमी आठवतो. एका ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो होतो. काय ना, समयसूचकता सुद्धा असावी आणि साथ चांगली असेल. मी कोणाच्या साथीला वाईट म्हणत नाही अजिबातच. बऱ्याच वेळेस ऐकण्याचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी ऐकायला येत नाही, कधी काही समजत नाही, म्हणूनही कदाचित जमलिंग होतं त्या ठिकाणी. पण एका ठिकाणचा प्रसंग जो नेहमी लक्षात राहतो. घडतात अशा काही काही गोष्टी ज्या आजन्म लक्षात राहतात. कीर्तनाला गेलो आणि शहरी भागामध्ये कीर्तन होतं. कीर्तनाला फक्त 4-5च श्रोते उपस्थित होते. बाकी व्यवस्था वगैरे चांगली होती, साऊंड सिस्टीम चांगलं होतं. ऐकण्यासाठी फक्त 4-5च लोक होते. मग मी सहज म्हटलं कीर्तनामध्ये, म्हटलं सगळी व्यवस्था उत्तम आहे, सगळेजण चांगले आहेत, साऊंड सिस्टीम छान आहे, मंडप डेकोरेशन, वारकरी टाळकरी सगळेजण चांगले आहेत. फक्त खेद या गोष्टीचा वाटतोय की तुम्ही सगळे कमी संख्येने उपस्थित आहात. काय म्हटलं? खेद या गोष्टीचा वाटतोय की तुम्ही सगळे कमी संख्येने उपस्थित आहात. मागच्यांनी प्रमाण उचललं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणता आहे. असं प्रमाण म्हटल्यानंतर म्हटलं मी स्वतःच्या डोक्यात दगड घालू की यांच्या. असू द्यात. मला असं वाटतं कदाचित ऐकण्यातच काहीतरी गडबड झाली असावी. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात, कथेची सामुग्री देह अवसानावरी. देह अवसानावरी याचा अर्थ आहे देहामध्ये बळ असू देत. आणि कशासाठी? तर कथेची सामुग्री. कथेमध्ये जाण्यासाठी काहीतरी सामुग्रीची आवश्यकता आहे. सामुग्री कळते ना तुम्हाला? सामुग्री म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी लागणाऱ्या वस्तू. तसं कीर्तनासाठी मृदुंग लागतो, टाळ लागतात, हार्मोनियम लागते, साऊंड सिस्टीम लागते, वारकरी लागतात, टाळकरी लागतात, चोपदार बुवा लागतात, विणा हवा असतो. ही सगळी काय झाली कीर्तनाची सामुग्री. एका खानदेश साईडला आम्ही गेलो होतो कीर्तनाला, तिथे पण असंच झालं. कीर्तनाला गेलो, कीर्तनासाठी काही वेळ होता. पंचपदीला त्यांनी सुरुवात केली. मी खिडकीतून वाकून बघितलं तर हातात विणाच नाही. म्हटलं पंचपदीला तर सुरुवात झाली, मग विण्याचं कसं काय पंचपदीला तुम्ही सुरुवात केली? म्हणे ताई खरं सांगू का, विणा भेटलाच नाही, आजच्या दिवस बिना विणाचं करून घ्या. म्हटलं हे काही आता जमणार नाही, कारण शेवटी परंपरा आहे, संतांनी सांगितलेली आहे आणि आमच्याही पिढीजात ही परंपरा आहे. विणा विण्याचं कसं काय कीर्तन करावं? आणि तसंही विणा म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाच्या पक्षाची निशाणी आहे. विणा याच्यामध्ये पाहिजेच. म्हणजे बिना विण्याचं मी काही कीर्तन करणार नाही. ते म्हणाले थांबा आम्ही शोधून आणतो. आजूबाजूच्या गावामध्ये गेले, विणा काही सापडला नाही. म्हटलं पटकन करा, कीर्तनाची वेळ होते, घरी जायला वेळ होईल आम्हाला, लवकर करा. एक म्हातारे आजोबा उठून आले, म्हणे एवढीच हाऊस होती तर विणा घरून काऊन नाही आणला? म्हणून मग तेव्हापासून म्हटलं बाबा जसं आहे तसं सुरू करा, जाऊ द्या घरी. विठ्ठल विठ्ठल. अशी ही सामुग्रीचा विषय निघला म्हणून तुम्हाला तो आठवलेला प्रसंग सांगितला. असू द्यात. तुम्हाला एक डुलकी न लागावी म्हणून काहीतरी उगाच सांगावं लागतं. गमतीचा भाग वजा करा. तुकोबराय म्हणतात की कथेची सामुग्री, कथेसाठी लागणारी जी सामुग्री आहे, कुठली सामुग्री लागते? इथे काही पुष्प, फूल किंवा उदबत्ती या गोष्टींची तुकोबराय या मागणी नाही करत आहे, किंवा या सगळ्या गोष्टींना सामुग्री नाही म्हणत आहे. कथेसाठी लागणारी सामुग्री म्हणजे आपल्या देहामध्ये बळ असावं आणि आपले इंद्रिय शाबूत असावे. ही जी देहाची सामुग्री आहे ना, हात आहे, पाय आहे, डोळे आहे, मुख आहे, नाक आहे, हे सगळं शाबूत असावं. कीर्तनामध्ये येण्यासाठी हीच सामुग्री सर्वात महत्वाची आहे ना. ज्यावेळेस पांडुरंगाचं भजन होतं त्यावेळेस टाळी वाजवण्यासाठी हात शाबूत असावेत, हातामध्ये बळ असावं. पांडुरंगाच्या कीर्तनासाठी जाण्यासाठी, कथेसाठी जाण्यासाठी पाय व्यवस्थित असावेत, डोळे व्यवस्थित असावेत त्याचं रूप बघण्यासाठी, मुख चांगलं असावं त्याचं नामस्मरण करण्यासाठी. या सगळ्या गोष्टींना तुकोबराय या सामुग्री असं म्हणतायत. कथेची सामुग्री देह अवसानावरी. देवा या देहामध्ये कायमस्वरूपी बळ असू देत, या देहामध्ये नवचैतन्य असू देत. कशासाठी? संसारासाठी नाही देवा, वासनेसाठी नाही देवा, फक्त
तुझी कथा ऐकायला मिळावी, तुझं कीर्तनाचं प्रेम आम्हाला मिळावं म्हणून ही सामुग्री व्यवस्थित ठेवू. विठ्ठल विठ्ठल. काय विलक्षण मागणी करावी संतांनी. खरंच मागणी शिकावी ती महापुरुषाकडून, मागणी शिकावी ती संतांकडून. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात, असं म्हणणारे माऊली ज्ञानोबारायाच असू शकतात. आपण जगाच्या कल्याणासाठी काही मागणार नाही आहोत. आपल्या समोर जर कदाचित देव आला, तसं पाहिलं तरी येणार नाही, कारण आपली तेवढी भक्ती अजून सिद्धीला गेलेली नाहीये. भक्तीमध्ये फार पराकाष्ठा असायला हवी. पण कदाचित आला जरी तरी सुद्धा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. तेवढं काम होऊ दे देवा, तेवढ्या मुलाचं लग्न होऊ दे, घरी नातू पण तू येऊ देत, वंश वाढवायचा आहे देवा. याच्याशिवाय आपण याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच मागणी देवाला करू शकत नाही. पण धन्य आहेत ते संत ज्यांनी सर्वांचा विचार करून भगवंतासमोर मागणी केलेली आहे. आणि मागणी अशीच असावी. बघा, सूर्यवंशामध्ये राजा रघु होऊन गेलेत. विलक्षण मागणी त्यांनी केली, कान देऊ नये का. आणि त्यातल्या त्यात इथे उपस्थित असलेले तरुण जे मुलं आहेत आणि तरुणी ज्या मुली आहेत, त्यांनी तर विशेष करून ऐका राजा रघूंनी काय मागणी केली. त्याचा आवाज थोडा आणखी वाढत असेल तर. विठ्ठल विठ्ठल. एक दिवस राजा रघु वनामध्ये यज्ञ करत होते आणि त्या यज्ञामध्ये प्रत्येक देवाची आहुती त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली होती. कान देऊ नये का किती गोड मागणी केली. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हा प्रसंग उतरवा. प्रत्येक देवाची आहुती त्या ठिकाणी द्यायला सुरुवात झाली. इतक्यात पवनदेवांची आहुती आता या रघुराजांनी म्हणालेत, मंत्रोच्चारण केलं आणि आहुती वाहिली. जशी आहुती यज्ञामध्ये पडली तशी पवनदेव समोर प्रकट झालेत. पवनदेव राजा रघूंना विचारतायत, काही हवं असेल तर मागून घ्या. तुम्हाला मागायला वेळ होईल पण मला द्यायला वेळ होणार नाही अजिबात. काय जे हवंय ते मागा राजा रघु. राजा रघु हात जोडून म्हणतायत, देवा सगळं काही व्यवस्थित आहे, काही देण्याची आवश्यकता नाही. नाही राजा, आज तुमच्या भक्तीच्या ऋणातून मला उतराई व्हायचंय. तुमच्यावर अतिशय मी प्रसन्न आहे, काहीतरी मागा, काहीतरी मागा. असं म्हटल्यावर राजा रघु हात जोडतात आणि ऐका काय मागतात ते. हे पवनदेव, पवन म्हणजेच हवा, वारा. हे पवनदेव, माझ्या भारतातली प्रत्येक स्त्री कष्टाळू आहे. आपला संसार कसा नेटका करावा हे माझ्या भारतातल्या स्त्रीकडून शिकावं. शेतामध्ये जर कदाचित ती गेली असावी, शेतामध्ये खूप कष्ट झाल्यामुळे जर तिचं शरीर थकलं असावं, घरी परतताना जर तिला एखाद्या ठिकाणी बसून विश्रांती घ्यावीशी जर वाटली आणि एखाद्या दाट झाडाखाली जर ती कदाचित बसली. पुढे मागणी आहे का, जर झाडाखाली ती बसली आणि बसल्यावर कदाचित तिचा जर डोळा लागला, झोप लागली, तर हे पवनदेव त्या ठिकाणावरून तुम्ही एवढे संथ व्हा की माझ्या भारतीय स्त्रीच्या अंगावरचा पदर मात्र बाजूला जाऊ देऊ नका. ही मागणी राजा रघु त्यावेळेस पवनदेवांना करतात. माझ्या भारतीय स्त्रीच्या अंगावर हा जो पदर आहे ना, हा फार महत्वाचा आहे. हा डोक्यावरचा पदर फार महत्वाचा आहे. हा जर बाजूला गेला तर आमचं जीवन व्यर्थ होईल. ही मागणी त्यावेळेस संतांनी करावी, राजा रघूंनी करावी, सूर्यवंशातल्या एका राजाने करावी. पण आज त्याच भारतामध्ये अशी बिकट परिस्थिती आलेली आहे. आज काही दिवसाआधी जीवनात आलेल्या एका मुलासाठी खरं तर मुलगीच आई वडिलांना सोडून जायला तयार निघाली आहे, त्याचा हात धरून. तो सैराट कुठून आला आणि कुठून नाही तो पाहिला. आणि तेव्हापासून कितीतरी असे प्रसंग ऐकलेत, अमक्याची मुलगी ढमक्यासोबत पळून गेली. अशी परिस्थिती जर कायमस्वरूपी चालू राहिली तर आपण कुठल्या तोंडाने म्हणावं की आमचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणून. आपला धर्म श्रेष्ठ करण्यासाठी खरं तर पाऊल आपल्याला स्वतःला उचलावं लागतं. तसंही परधर्मीय लोक या धर्माचा ऱ्हास करण्यासाठी टपलेले आहेत हे जाणते आपण आहोत. पण अजूनही आपली मती ठिकाणावर आलेली नाहीये. याचं कारण काय असावं. राजा रघूंनी स्त्रीसाठी मागणी करावी आणि आज ती स्त्री थोकडे कपडे घालून अख्ख्या जगासमोर वावरताना तिला थोडी पण लाज लज्जा शरम नाही वाटावी. खरं सांगू का मावल्यानं तुम्हाला, डोकं झाकलेला
पदर जो असतो ना आणि अंगभर नेसलेली जी साडी असते, कपाळावर सुंदर रुपया एवढं लावलेलं जे कुंकू आहे, हातामध्ये भरगच्च बांगड्या आहेत, अशी स्त्री भारतातली जेवढी सुंदर दिसते ना तेवढी त्या स्वर्गामधली अप्सरा सुद्धा दिसणार नाही. एवढं सौंदर्य या स्त्रीमध्ये दडलेलं आहे, एवढी सुंदर अंगभर कपड्याने ती दिसते. दुर्भाग्यवश आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आज आपले कपडे छोटे केले आहेत आणि या कपड्यांमुळे विचार सुद्धा छोटे झालेत. आपल्याला असं वाटतं कपडे लहान आहेत म्हणून आपण स्टँडर्ड दिसावं. शहरामध्ये हीच परिस्थिती आहे. आज स्वाभिमानाने मला सुद्धा सांगावं असं वाटतं आणि तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की मी सुद्धा कम्प्युटर इंजिनियर आहे आणि एका इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर आहे, प्राध्यापिका आहे. आज मी सुद्धा मुलांना शिकवते. मला पाहून फार खंत वाटते या गोष्टीची की अशा काही मुली ज्या कॉलेजच्या बाहेर उभ्या राहतात. आम्ही स्वतः डोळ्याने हे दृश्य बघितलेलं आहे. कॉलेजच्या बाहेर तोंड बांधून उभं राहावं, एक परका मुलगा गाडीवर यावा आणि त्याने तिला डबल सीट बसवून घेऊन जावं. तिला जर आपण फोन केला, तिला जर मोठ्या शिक्षकांनी जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत त्यांनी जर फोन केला, तिच्या वडिलांना फोन केला तर त्या मुलीने सांगावं मी वडिलांसोबत आलेली आहे. वडिलांना फोन केला तर वडील म्हणतात की ती कॉलेजलाच आली आहे, माझी मुलगी तशी नाही आहे. आईला फोन केला की मुलगी थोकडे कपडे घालते, कॉलेजमध्ये तिचं वर्तवणूक चांगली नाहीये, त्यावेळेस आईने म्हणावं की माझी मुलगी दिसायला सुंदर आहे म्हणून तिच्यावर सगळे जळतात. हा तिचा दोष नाहीये, हा तुमचा दोष आहे. आता हे जर संस्कार प्रत्येकाच्या घरात असतील तर श्रद्धासारखे हत्याकांड होणार आहेत की नाहीत? आईचं आद्य कर्तव्य आहे आपल्या मुलीकडे, आपल्या मुलाकडे लक्ष देणं. त्यांच्याकडे ते कुठे जात आहेत, कुठल्या ठिकाणी जात आहेत, काय काम करतायत याच्याकडे पाहणं. खरं तर मी नेहमी सांगते, आईने प्रत्येक मुलीला सांगावं डोक्याला टिकली असू देत, हातात एक तरी बांगडी असू देत आणि जाते ना बापाचं नाव घेऊन जा, येताना बापाचं नाव घेऊनच ये. आणि बापाचं नाव जर घालवून येत असशील, बापाचं नाक जर कटवून येत असशील तर माझी मुलगी तुला मी म्हणवून घेणार नाही. आईने कडक भाषेत मुलीला सांगावं. आपल्या हिंदू धर्माची ओळख म्हणजे डोक्यावर असलेलं कुंकू आहे. आणि आज मुली म्हणतात की दीदी तुम्ही म्हणतात टिकली लावावी, खरंच जीन्स पॅन्टवर वेस्टर्न ड्रेसवर टिकली लावलेली चांगली असते का आणि ती चांगली तरी दिसते का? जीन्स पॅन्टवर कोणी टिकली लावते का? मी त्यांना सांगत असते की टिकली पॅन्टवर लावतच नसतात, टिकली कपाळाला लावत असतात बाई, कुंकू कपाळाला लावत असतात. हा जो मूर्खपणा आहे खरं तर हा आपणच त्यांच्या मनामध्ये काहीतरी घालवून दिलेला आहे की पाश्चात्य जर आपण कपडे घालत असू तर त्याच्यावर हा जो ट्रेडिशनल आपला जो सांस्कृतिक जो शृंगार आहे तो न करावा. खरं तर पाश्चात्य कपडे घालूच नाही, छोटे कपडे घालूच नाही. बरं अशाही काही काही आहेत मुली की ज्या छोटे कपडे घातल्यानंतर आपलं अंग सावरत असतात, कुठून तरी काहीतरी दिसायला नको, अंग व्यवस्थित झाकत असतात. मग मला प्रश्न पडतो की ज्या ठिकाणी अंग झाकण्याची गोष्ट येते त्या ठिकाणी असे कपडे आपण घालावेच कशासाठी? तुम्हाला कडू वाटेल माझं बोलणं, पण मी सुद्धा स्त्रीच आहे, मी सुद्धा मुलगीच आहे, म्हणून मी तेवढ्या आईने तुम्हाला सांगते आहे, तुमची मोठी बहीण म्हणूनच तुम्हाला सांगते. श्रद्धा प्रकरण जे झालं ना ते आपल्या चुकीमुळे झालं. एकाच शब्दात मी तुम्हाला सांगते चूक कुठे झाले. टिकलीवर जर श्रद्धा असती, टिकलीवर जर श्रद्धा असती तर आज श्रद्धा टिकली असती. बस एवढंच आहे याचं सारतत्व. खरंच या कुंकुमावर श्रद्धा असती, या सनातन धर्मावर श्रद्धा असती तर श्रद्धा टिकणारच होती. नुसतं नाव श्रद्धा घेऊन चालत नाही, आचरण सुद्धा तेवढंच पवित्र असावं लागतं. आईने मुलीला सांगावं बाप बाजारातून जातोय ना, बापाने ताठ मानेने जावं, ताठ मानेने जगावं आणि चौकामध्ये जे मोठा बॅनर लावलाय ना ते माझ्या मुलीचं आहे हे त्याने सांगावं. एवढी आपली प्रगती असावी आणि एवढी आपली कीर्ती असावी. दुर्भाग्यवश आपले विचार एवढे छोटे झालेले आहेत की फक्त घर, प्रेम आणि त्याच्यासोबत पळून जाणे एवढंच विश्व आपलं झालेलं आहे. एवढ्याच या गिरकांडामध्ये आपण फिरतोय कायमस्वरूपी. त्या फॅशनच्या मागे लागतोय, वेगवेगळ्या स्टाईलची हेअरकट आपण करतोय, आपण सुंदर दिसावे, आपल्या सौंदर्यावर आपण जास्त फोकस करत चाललेलो आहे. फोकस सौंदर्यावर नाही, फोकस विचारांवर असावा. खरं तर सोन्याचे दागिने घालून किंवा थोकडे कपडे घालून विचार प्रगल्भ होत नाही.
तेवढी पवित्रता आचरणात सुद्धा असावी लागते, तेव्हा कुठे त्रैलोक्यामध्ये कीर्ती होते. फार नवल वाटतं मला या गोष्टीचं की असं वातावरण आहे. बरं, या वातावरणामध्ये मी असेही काही लोक बघितलेले आहेत बरं की जे आम्हाला म्हणतात की तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार कोणी दिला, तुम्हाला व्यासपीठावर बसण्याचा अधिकार कोणी दिला, स्त्री जातीने व्यासपीठावर बसू नये, कीर्तन करू नये. मी त्यांना एकच उत्तर दिलं, म्हटलं थोकडे कपडे घालून डिस्कोमध्ये नाचणाऱ्या मुलीपेक्षा अंगभर कपडे घालून नारदीय गादीवर उभं राहून विठ्ठल नामाचा जयघोष करणारी मुलगी कधीही श्रेष्ठ आहे, कधीही श्रेष्ठ आहे. आज कौतुक वाटलं मला या सगळ्या मुलींना बघून. हे वय आहे खेळण्याचं, बागडण्याचं, पण हातामध्ये टाळ घेऊन इथपर्यंत विठ्ठल नामाचा जयघोष करण्यासाठी ही प्रत्येक मुलगी आलेली आहे. सर्वात आधी यांच्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणखी जास्तही मुली कदाचित असतील, मला दादांनी सांगितलं भरपूर मुली आहेत, भरपूर मुलं सुद्धा आहेत. अशी विचारसरणी प्रत्येक आई वडिलांची असावी. आज आई वडील म्हणतायत की तिने चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून तिला दुसऱ्या देशामध्ये पाठवलंय, दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये पाठवलंय. पण आपल्या गावात सुद्धा, आपल्या घरात सुद्धा जर संत वाङ्मयावरती मुलगी प्रेम करत असेल, जर संतांच्या विचारावरती मुलगी प्रेम करत असेल, भगवत दर्शनामध्ये, भगवत भक्तीमध्ये जर तिची वृद्धी होत असेल, परदेशात जाऊन सुद्धा ते शिक्षण मिळणार नाही जे घर बसल्या मिळेल. तिचं प्रेम असावं त्या संतांच्या वाङ्मयावर. महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारी ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबा लिहिताना त्याच्यामध्ये अगणित अशी स्फूर्तता तरुणांसाठी दिलेली आहे. दुर्भाग्यवश आपण मोबाईल मधलं मोटिवेशन पाहण्यामध्ये जीवन व्यतीत करतोय. मोबाईल मध्ये असंख्य जे लोक आहेत, आपण म्हणतो मोटिवेशनल स्पीकर, यांनी हे बोललेत म्हणजे आपल्या जीवनावर परिणाम व्हावा. पण ज्ञानोबा कितीतरी वर्षा आधीच ज्ञानेश्वरीमध्ये बोलून गेलेले आहे. तिथलं मोटिवेशन ऐकणं खरं तर आपलं आद्य कर्तव्य आहे, ते वाचणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्ञानोबा म्हणतात, येथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, ते आधीच काही पुढील चिंतावेना. आपल्या सर्वांना मोटिवेट करतायत ज्ञानोबा. इथे विजय पण होईल की देह जाईल हे चिंतू नकोस अर्जुना. इथे फक्त आपलं कर्माशी एकनिष्ठ राहा, आपलं कर्म चांगलं कर. जे मिळायचंय ते फळ मिळणारच आहे. तुझीच वाट बघत ते फळ तात्कळत बसलेलं आहे. तुझे कर्म प्रामाणिक ठेव. सुंदर मोटिवेशन आपल्याला संतांच्या वाङ्मयातून मिळतं आणि आपण दुसरीकडे मात्र धावत जातो. म्हणून बऱ्याचदा परीक्षण करण्याची गरज आहे. आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालली, आपण कुठल्या दिशेने भरकटतो आहोत. आपण जर 4-4 एका ठिकाणी जमा झालोत, गोळा झालोत, तर चर्चा आपली टीव्हीवर, पिक्चरवर, अमक्यावर ढमक्यावर होते, पण सनातन धर्माच्या अस्तित्वावर कधी आपली चर्चा होत नाही. आपल्या धर्माचा किती ऱ्हास होतोय, कुणामुळे होतोय, काय करावं लागेल याच्याकडे पाहण्यासाठी आपल्याला काही पडलेलं नाही या गोष्टींचं. आपण फक्त याच संसार सागरामध्ये आणि या टीव्ही, सिरियल, मोबाईलच्या चर्चेमध्ये गुंग झालेलो आहे. कधीतरी चर्चा करावी ती सनातन धर्मावर. 19 फेब्रुवारीला ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवामध्ये आपण नाचतो ना, आपण मोठ्या मोठ्या आवाजामध्ये डीजे लावून नाचतो, त्यावेळेस खरं तर मनामध्ये एका गोष्टीची सावधगिरी पाळायचं फार महत्व आहे. आमच्या राजांनी, ज्यांना कधी सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं, अशा राजांच्या या जयंतीमध्ये आपण खुशाल दारू पिऊन नाचावं, याच्यापेक्षा दुर्भाग्य आपलं दुसरं कोणतंच नाही आहे. स्वर्गामध्ये सिंहासन थाटून बसलेला तो राजा दुःखी होत असेल की याच महाराष्ट्रासाठी मी माझ्या प्राणाची आहुती दिली, पण याच महाराष्ट्राचे हे तरुण काय करतायत. सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाहीये, पण यांनी दारू प्यावीत, यांनी गल्ली गल्लीमध्ये पिचकाऱ्या मारावेत त्या गुटक्याच्या, आणि यांनीच एका बाईला नाचवावं, लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी. कीर्तनात कधी एवढे जण आलेले बघितले नाहीत तरुण, पण ती एक कुठली तरी बाई नाचते आणि तिच्या समोर लाखोच्या संख्येने तरुण नाचतो. ते सुद्धा साधं नाही, आपल्याच धर्माच्या कार्यक्रमामध्ये, सोहळ्यामध्ये, दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये तिने नाचावं आणि या तरुणाने बघावं. किती दुर्भाग्य आपली अवस्था आहे.
पदोपदी एकच लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचे मावळे जर आपण स्वतःला मानत असू, महाराष्ट्रात राहण्याचा जर आपल्याला अधिकार असावा आणि आवड असावी, त्यात प्रत्येक तरुणाने एकच गोष्ट लक्षात ठेवावी, माझा राजा मुली नाचवणारा नाही तर मुली वाचवणारा होता. त्याने कधीही मुलगी नाचवली नाही. परस्त्रीला, परकन्येला, शत्रूच्या कन्येला सुद्धा माता या स्वरूपाने बघितलं. हा आदर्श आपण घ्यावा, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि मग जीवनाचा प्रवास करा. जीवनात तिळा एवढं सुद्धा दुःख तुमच्या येणार नाही, ही शाश्वती मी तुम्हाला देते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशी विलक्षण मागणी असावी, समाजाच्या हितार्थ मागणी असावी, समाजाच्या कल्याणार्थ मागणी असावी. राजा रघुंनी मागितलं या भारतीय स्त्रीसाठी, तुकोबाराया सुद्धा मागतायत परमार्थासाठी, परमार्थाची भक्ती वृद्धिंगत व्हावी यासाठी. कथेची सामुग्री देह अवसानावरी. हे प्रभू, हे जगदीश्वरा, हे पांडुरंगा, माझे गात्र मात्र तू चांगले ठेव देवा, याच्यामध्ये कुठली त्रुटी येऊ देऊ नकोस. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, 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 हे नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा, गात्रे माझे पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा, 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 गात्रे माझे पांडुरंगा. हे पंढरीनाथा, माझे गात्र, गात्र म्हणजेच इंद्रिय, माझे इंद्रिय भंगाला जाऊ देऊ नकोस. माझे इंद्रिय चांगले ठेव. कशासाठी? फक्त तुझी कथा ऐकण्यासाठी, तुझं कीर्तन ऐकण्यासाठी. कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. पांडुरंगा, हे गात्र ठिकाणावर ठेव. खरंच संतांची मागणी फार विलक्षण असते. एक दिवशी भगवान पांडुरंग तुकोबारायांना म्हणतायत की, तुकोबाराया, ब्रह्मज्ञान देऊ का तुम्हाला? काही हवा असेल तर मागा ना. तुकोबाराया म्हणतायत, देवा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान नको देवा, काही नको. तुझं कीर्तन माझ्याकडून श्रवण व्हावं, तुझ्या कीर्तनात मी टाळी वाजवावी आणि तुझ्या कीर्तनामध्ये मी मुखाने नामचिंतन घ्यावं, बस एवढं मला दे. एवढं महत्व या नामचिंतनाचं आहे. चला आपणही 2 क्षणाकरता पांडुरंगाचं नामस्मरण करत हातपाय मोकळे करा सर्वांनी आणि सुंदर एका टाळीमध्ये भजन करा. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, हे पास आहे. मग आपण मोटिवेट होतो आणि हे असं मग मधातच फुसकांडी करून देतात. महाराज म्हणतायत 3 वाजता उठावं लागते ना ताई, काय तुम्ही 12 वाजेपर्यंत? खरंच का? राहू द्यायचं का मग की चालू द्यायचं? असे तुम्ही मनातल्या मनात चिवचिव नका करू.
माझ्या मताने का नाही, माझं मत जर म्हणाल तर मग मी 3 वाजवेल. चोपदार बाबा तयार झाले. चोपदार बाबा आणि मी एका टीम मध्ये, तुम्ही तुमचं बागत बसा. चोपदार बाबा म्हणतात 3 वाजता काकडा आरती सुरुवात करून देऊ, काही टेन्शन नाही, ते चालू द्या. एक आजी सुद्धा म्हणताय चालू द्या. तुमचं काय म्हणणं आहे बाकीच्यांचं? एक काम करू आपण, बघू आता. तसं पुरुष मंडळी इथे कमी संख्येने आहेत, तरी बाहेर बिचारे बसलेले आहेत कसं तरी थंडीमध्ये कुडकुडत. आपण बघूयात मत कोणाचं जास्त पडतं आणि मोठ्या आवाजात जो बोलेल माझ्या मागे त्याचं आपण ऐकू. चालेल नक्की? तर चला आधी आपण पुरुष मंडळींचा आवाज ऐकूयात, बाहेरचे सुद्धा इथले सुद्धा, फक्त माईकवाले नाही बरं, आपण सगळे विदाऊट माईकवाले. पंढरीनाथ भगवान की. वाह क्या बात आहे. आता तुमचं बघूयात, माझं नाक नका कापू, आपण एका टीम मधले आहोत ना म्हणून म्हटलं. पंढरीनाथ भगवान की. वा रे वा. आता रिझल्ट लावणं फार कठीण आहे बरं. नेमकं कुठला रिझल्ट लावावा बिचारा, एवढ्या कमी संख्येने असूनही एवढा जोरात आवाज होता. न्याय तर व्हायलाच पाहिजे ना. न्याय झाला नाही तर कसलं कीर्तन आणि कसलं काय. चला एक काम करू, आपण सर्वांच्या विचाराने वेळेतच कीर्तन सोडू. विठ्ठल विठ्ठल. खरंच मला आता तुम्हाला सांगते की अचानक दादांचा फोन आला आणि खरं तर मी कथेमध्ये होती. आज मलकापुराला कथा सुरू आहे शिवमहापुराणाची. आजचा 6वा दिवस आहे तिथल्या कथेचा. कथेमध्ये 5 तास सलग बसावं लागतं. मी हो नाही सांगण्याचं म्हणण्याचं कारण एवढंच होतं, कारण एक्झर्शन खूप जास्त होतं. 5 तास सलग बोलून एवढं मांडी घालून बसून पायही कामातून जातात आणि एनर्जी सुद्धा भरपूर लॉस होते. म्हणून मग माझं मागे पुढे सुरू होतं, हो म्हणावं की नाही म्हणावं. पण म्हटलं जगदीश्वराची कृपा आहे आणि ज्यावेळेस सांगितलं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे, पांडुरंगच बोलावतायत असं समजा, मग माझ्या मनाला मी सांगितलं की पंढरीनाथाने बोलावलं, जावं तर लागणारच आहे. पण एवढ्या एक्झर्शन नंतर इथे आल्यानंतर तुमचा उत्साह बघून, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, खरं तर आतापर्यंत जेवढीही मी बोलली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच बोलण्याचं धाडस केलं. अन्यथा एवढं एक्झर्शन खरंच सहन होत नाही. पण भगवंताच्या भक्तीतच इतका आनंद आहे की प्रत्येक ज्याचा चेहरा कोमेजलेला असला तोही सुद्धा प्रसन्न दिसायला लागतो. कशामुळे? कीर्तनामध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने. तर असे तुम्ही श्रोते मला लाभलेत, ही माझं परम भाग्य आहे. आपण वेळेतच कीर्तन सोडणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण भजन करूयात. विठ्ठल विठ्ठल पुढे तुकोबराय म्हणतात की देवा माझं शरीर चांगलं ठेव, हवं तर आयुष्य कमी केलं तरी चालेल, हरकत नाही, माझं आयुष्य कमी कर देवा, पण शरीर मात्र चांगलं असू देत. नाहीतर उगाच आयुष्य वाढलेलं आहे, 100 वर्षाची आयु देशील पण हात पाय सगळे हिरावून घेशील, मग मी कुठल्या कामाचं राहणार नाही, कुठली कथा ऐकणार नाही, कुठलं कीर्तन ऐकणार नाही, कुठला सत्संग ऐकणार नाही. त्याच्यापेक्षा आयुष्य कमी केलं तरी चालेल पण गात्र व्यवस्थित ठेव. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आयुष्य करीबून
येऊन परी मज आवडो कीर्तन. देवा आयुष्य कमी कर पण कीर्तन आवडू दे. आयुष्य करी येऊन परी मज आवडो कीर्तन. नको जाऊ दे उभंगा गात्रे माझे पांडुरंगा. आयुष्य कमी केलं तरी चालेल देवा. आणि तसंही या भक्तीमध्ये कोण बरं येणार आहे? हा तोच व्यक्ती येऊ शकतो ज्याच्यावर पांडुरंगाची निस्सीम कृपा आहे. नामदेवरायांना ज्या वेळेस कुणीतरी विचारलं की काय तुम्ही केलं हो साधन? भगवंत तुमच्या हातून जेवला म्हणे, देवाने तुमच्या हातून दूध पिलं म्हणे, काय साधन करावं तुम्ही? काय केलं आम्हालाही सांगा. त्यावेळेस नामदेवराया काय गोड उत्तर देतात ऐका. ते म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ते भाया विलंबित झालं पण गोड झालं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही कृपा महत्वाची आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. आता तुकोबराया तेच म्हणतायत की कृपा असावी देवा, गात्र चांगले असावे, शरीर चांगलं असावं, तेव्हा तुझी कृपा मिळेल, तेव्हा तुझी कथा मिळेल. आणि देवा या वेगळी जर तुला काही हानी करायची असेल तर ती मनातही आणू नकोस बरं. या वेगळी कुठलीच हानी करू नकोस देवा. गात्र चांगले ठेव. अभंगाच्या चौथ्या देवा नको जाऊ दे उभंगा गात्रे माझे पांडुरंगा. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबरायांना म्हणायचा अर्थ हाच असावा का मला माहिती नाही, कारण संत वाङ्मय फार कठीण आहे. आईबाबांचे आशीर्वाद आहेत, गुरूंचे आशीर्वाद आहे, पांडुरंगाची कृपा आहे म्हणून तुमच्या समोर येत्या 1.5 तासापासून बोलण्याचं धाडस केलं. बोलण्यात काही त्रुटी झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणारविंदावर समर्पित करते. तत्पूर्वी चालू असलेला हा सुंदर असा विठ्ठल व श्री सोनाजी महाराज यात्रा महोत्सव जो खूप आनंदाने पार पडतोय, अशा या कार्यक्रमामध्ये आज आणि उद्याच्या सुद्धा परवाच्या सुद्धा महाप्रसादाचं ज्यांच्याकडे सौजन्य आहे असे हरिभक्तीपरायण श्री काशीनाथ भाऊ तुळशीराम बेलोकार, अन्नदाता सुखी भव, या अन्नदातासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचं सौजन्य सुद्धा यांनीच सांभाळलेलं आहे. खरंच अन्नदानाचं फार आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्व आहे. अन्नदान व्हायलाच हवं आणि रोज सुद्धा इथे अन्नदान सुरू आहे. ही आपल्या सर्वांची पुण्याची ही कमाई आहे खरं तर. त्यानंतर उपस्थित मला साथ देणारे संपूर्ण गायनाचार्य मंडळी, हरिभक्तीपरायण उमेश दादा पुरी, त्यानंतर हरिभक्तीपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज गावंडे आणि हरिभक्तीपरायण गणेश महाराज भोबडे, अतिशय सुंदर अशी साथ यांनी मला दिली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बहुत बढिया. त्यानंतर हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य आमचे दादा, खरंच या चांबड्यातून एवढा नाद ब्रह्म निर्माण करणं काही साधी गोष्ट नाही आहे. पण इतकं गोड हे वादन याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा प्रसंग आलेला आहे. कीर्तनामध्ये भरपूर ठिकाणी साथ दिलेली आहे. आपली एक लहान बहीण म्हणून अगदी उत्कृष्ट अशी साथ यांनी दिलीत. आमच्या विशाल दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच हार्मोनियम वादक श्रीराम महाराज घ्यार, अगदी गोड साथ यांनी सुद्धा मला दिलीत. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी.
तसेच सोबदार बाबा श्री रामभाऊ मांडवेकर तसेच श्री हरिभक्तपरायण बळीराम भाऊ कळमकार यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. तुम्ही आला नसतात तर या खांब्याला थोडीच ऐकवलं असतं कीर्तन. तुम्ही आल्यात म्हणून एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या टाळ्या खूप जोरात वाजल्या बरं. आतापर्यंतच्या थोड्या कमी होत्या, या जरा बऱ्या वाजल्या. स्वतःसाठी होत्या ना. गमतीचा भाग वजा करा. तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे जगदंबा साऊंड, जय भवानी साऊंडचे सर्वा हरिभक्तपरायण आमचे अजय दादा बेलोकार, जोरदार टाळ्या वाजवा. कितीतरी वर्षापासून या भगवत कीर्तनामध्ये ते साथ करतात. प्रत्येक कीर्तनकाराचा, प्रत्येक वक्त्याचा आवाज प्रत्येक श्रोत्यापर्यंत पोहोचवण्याचं ते कार्य करतात. खरंच हे सुद्धा कार्य महान आहे आणि त्यांच्या या कार्याला मी प्रणाम करते. सगळ्यांच्या या सुंदर गोड कार्याला मी प्रणाम करते. तसेच पुनश्च एकदा मला या ठिकाणी आलेले आहेत क्षमा असावी, मला एवढ्या गर्दीमध्ये बाबाजी आलेले आहेत म्हणून माहितीच पडलं नाही. तुम्हीच खूप आनंद दिलात. त्यामुळे आदरणीय माझे पितृतुल्य असलेले बाबा सुरडकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्या स्वागतार्थ आपण जोरदार टाळ्या वाजवूयात सगळेजण. आणि तशीही बाबांची कृपा. बरं बोलणार आहेत का काही? हां, तसंही बाबा लहानपणीपासून मला बघतायत आणि भरपूर कृपा आहे, आशीर्वाद आहे. संतांचा आशीर्वाद असला तिथे कशाचीच उणीव नसते. बाबांनी लहानपणीपासून खूप आशीर्वाद दिलेला आहे आणि अशाच संतांच्या आशीर्वादामुळे खरं तर मी 2 शब्द बोलण्याचं काहीतरी धाडस करू शकते. त्यामुळे बाबा तुम्ही सुद्धा आलात आपला वेळ काढून. खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. तसेच या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांची सुद्धा उपस्थिती आपल्या सर्वांना लाभलेली आहे. त्यांच्या स्वागतार्थ सुद्धा आपण टाळ्या वाजवूया जोरदार. चला चला लवकर. राम विठ्ठल 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 विठ्ठल